चिपरी, आपण बाबाजींना मारू शकत नाही. सोड. ऐक माझं चिपरी. सोड. आपण असं नाही करू शकत. आपण बाबाजींना मारलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? मला माहितीये फरक असण्या नसण्याने तुला काही वाटत नाही अगं, पण ऐक ऐक माझं. आता मी काय विचारते त्याचं उत्तर दे. चिपरे, आपल्या विठुरायाच्या हातात शस्त्र असतं का? नाही ना? मग प्रेमाने सदाचाराने आपण वागायचं. श्रद्धा दया सोडायची नाही. हीच शिकवण आहे ना आपल्या विठुरायाची. चिपरे, भस्मासूर कसा स्वतःचाच हात डोक्यावर ठेवून भस्म झाला, तसंच ही राक्षसी वृत्तीची माणसं स्वतःच्या कुकर्माने मरतील. मला नाही मारू शकत चिपरे. या राक्षसापेक्षा आपला विठुराया खूप खूप मोठा आहे. अगं, मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. आणि तो आपल्या पाठीशी. हे पाप तू तुझ्या माथी घेऊ नकोस. हा, चल चल आपण इथून जाऊ. चल. बाई, सासरी पण करायचं, माहेरी पण करायचं. पाय आणि कंबर अगदी मोडून आले. सखू मामी तर रोज करते, तिला नसेल का त्रास होत? तुला देऊ काय धपाटा? फुकट नाही करत ती. खायला प्यायला मिळतं ना. मोठ्या माणसांच्या मध्ये तू कशाला बोलतोस रे? हा असला आगाऊपणा चालणार नाही. शंभू, हा आली सखू आली. थांब ग. बाहेर पायावर पाणी घे आणि मगच आत ये. त्याशिवाय यात येऊ नकोस. बघा वहिनी, तुम्ही बोललात म्हणजे तुम्हाला नक्की ठाऊक असणार. हो, ही सखू इथे नव्हती म्हणून सांगत नव्हते, पण आता सांगते. गोंधळ सुरू व्हायच्या आधी बाबाजी महाराजांचा सेवक माधू तो आला होता. तो म्हणाला की महाराजांनी सखूला मठात बोलावलं. का? अरे, त्यांना काही भयानक जाणवलं असणार. राक्षसी सावली दिसली असणार. पण इथे गोंधळ सुरू असताना सखू इथे असू नये म्हणून बाबाजींनी तिला बोलावलं असणार. म्हणजे हिची सावली अपशकुन येतं, हो की नाही? अरे मग हिला घरात कशाला ठेवायचं? अरे दिगू, काळी बाहुली आपण घराच्या दारात का बांधतो? अगदी तेच कारण आहे. म्हणूनच हिला आपण घरात ठेवली आहे ना. काय
मठात काही प्रताप तर केले नाहीस ना? नाही, मी काहीच नाही केलं. मग आता अशी उभी काय आहेस? जात कामाला लाग. ही आपली महामाया आहे ना, ती मंथरा, कैकई, शूर्पणखा यांच्या वंशातली आहे. अत्यंत धूर्त, लबाड आणि कावेबाज आहे. आधी आव आणत होती की मला माहीतच नाही काही. छे, अहो त्या म्हणाल्या ना आपल्याला की त्यांना माहिती आहे पण त्या सांगणार नाहीत म्हणून. अगं ते मुद्दाम म्हणाल्या त्या, पण आव असा काय आणत होती की जणू काही त्यांना माहीतच नाहीये. बच्चे, ही महामाया असे काही भराभर रंग बदलते ना की तिच्या समोर सरडेही लाजतील. जाऊ दे ना, तुम्ही कशाला तुमचा जीव जाळताय. ही मेली सखू आहे ना, ही अशीच आहे. आणि माणिक, यमुना आणि महामाया ह्या एकापेक्षा एक आहेत. मी तुला सांगतो ना, हे सखू प्रकरण साधं नाहीये. आणि ही सखू म्हणजे आग आहे, आग. पण महामाया आणि ही बाबाजी या आगीला आपल्या उजळीत घेऊन का फिरतायत? म्हणजे या मागे नक्की काहीतरी मेघ आहे. बाबाजी महाराजांकडे काय झालं? हं? ग त्यांनी काय तुला ओटी भरायला बोलावलं होतं? कागदासंबंधी विचारायला बोलावलं होतं ना? ठाऊक आहे मला. मग कागद कुठे ठेवले सांगितलंस का? सांगितलंस? हो नाही हो, मला खरंच माहित नाही ते कागद कुठे आहेत. नाही? खरंच सासूबाई, जे मला माहितीच नाहीये ते मी त्यांना काय सांगू. तू ना मुद्दाम जास्त ताणून धरलंयस. जास्त ताणू नकोस हा, फार भारी पडेल तुला. मी खोटं नाही बोलते हो, आणि ते बाडातले कागद मी शोधेन.